म्हणलं काय म्हणतो आला भाडकाऊ भाड्या ए तुझ्या आईची. हे असे शब्द किंवा हे असे वल्गर आणि अब्युझिव्ह डायलॉग तुम्हाला कुठे ऐकायला मिळतात? गल्लीत, गुंडांच्या तोंडातून, भांडणात, राईट? रॉंग. आजकाल हे असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात कॉमेडी शोज मध्ये, कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये, ऑफिसच्या मीटिंग मध्ये आणि सर्वात भयानक स्कूल मध्ये सुद्धा. हो, केव्हापासून अब्युझिव्ह कॉमेडी बनलं, केव्हापासून वल्गॅरिटी टॅलेंट बनलं आणि केव्हापासून आपण हे सर्व नॉर्मल मानायला सुरुवात केली. म्हणजे वाईट याच गोष्टीचं वाटतं की कधी काळी इतक्या श्रीमंत, संस्कृतीशील आणि क्लासी समजल्या जाणाऱ्या मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अशी दृश्य घडतात. आजकालचे हे सो कॉल्ड स्टँडअप कॉमेडियन कॉमेडीच्या नावाखाली फक्त अश्लील किंवा वल्गर काहीतरी बोलून किंवा शिव्या घालून लाफ्टर मिळवतात. पूर्वीची कॉमेडी इतकी प्युअर होती की त्यात एक्स्ट्रा घालण्याची गरजच नव्हती. पण आजच्या कॉम्पिटिशन मध्ये कदाचित आर्टिस्टना असं वाटत असेल की फक्त क्लिअर जोक्स, फक्त परफेक्ट टायमिंग. नाही रे बाबा, आज तर थोडं स्पाइस हवं. थोडं अडल्ट ऍड केलं नाही तर प्रेक्षक हसणारच नाहीत. तर चला या विषयाकडे जरा 5000 फूट वरून ब्रॉडर नजर टाकूया. हॅलो, मी कीर्ती आणि आजचा विषय हा फक्त एक विषय नाही तर एक भावना आहे, एक ऑब्झर्वेशन आहे आणि कदाचित तुमच्या मनात दडलेला एक प्रश्न आहे. बरं, हा व्हिडिओ कोणाचाही अपमान करण्यासाठी नाही किंवा जुने चांगले नवे वाईट असं सांगण्यासाठी नाही. मी फक्त माझा ऑनेस्ट ऑब्झर्वेशन आणि त्यावर माझा ओपिनियन शेअर करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जरा त्या व्यक्तीचा संदर्भ घेऊया ज्यांनी मराठी कॉमेडीचं फाउंडेशन उभारलं. ते म्हणजे पु. ल. देशपांडे. आणि आजच्या विषयात जर तुलना करायची झालीच तर तोच माझा बेंचमार्क असेल. आय डोंट नो आजच्या पिढीला पु. ल. माहिती असतील की नाही. जर माहिती नसतील तर माहिती करून घ्या. पण ज्यांना माहिती आहे, जर त्यांनी पु. ल. यांचे विनोद पाहिले असतील तर तुम्हाला समजले असेलच की ते कसा एका साध्या ऑब्झर्वेशन वरून माणसाला खळखळून हसवायचे. त्यांच्यातली एक गोष्ट आजही आश्चर्यचकित करते की पु. ल. कोणत्याही सामाजिक विषयावर, अगदी राजकारणावर सुद्धा सहजपणे विनोद करू शकायचे, जिथे आजचे कॉमेडियन सेन्सिटिव्ह टॉपिक बोलायला घाबरतात. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांसारख्या ऍक्टरच्या स्किट मध्ये हसवण्याचा आवाज कमी, टेक्निक्स आणि टायमिंग जास्त असायची. तो विनोद तुम्ही आई वडिलांसोबत बिनधास्त पाहू शकायचा. म्हणजेच एक फॅमिली कम्फर्ट झोन होतं. आज परिस्थिती वेगळी आहे. स्टँडअप कॉमेडी, टीव्ही शोज, वेब सिरीज आणि त्यात एक नवीन ट्रेंड, अडल्ट कंटेंट, डबल मीनिंग जोक्स, बिलो द बेल्ट ह्युमर, बॉडी शेमिंग, रॅसिझम. तुम्हाला डाऊट आहे? चला मग दाखवते. अजून थोडं डीप जाऊया. मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवते, ते तुम्ही बघा, तुम्ही अनुभवा आणि मग स्वतःच ठरवा. आता ना ह्यांची ना इकडे आवडती शिवी आहे, तर मी त्यांना तेच देणार आहे. हे केला आणि दरवाजाच उघडला आणि आंघोळ करताना दिसला. फुल नेकेड होता. मग आंघोळ अजून कशी तुमच्या दोघांपैकी उभा कोणाचा झालेला? नीट पाहिलं असेल तर या क्लिप्स मध्ये एक पॅटर्न दिसला असेल. इथे हसू येतं, पण कशावरून? रायटिंग वरून, सेटअप वरून, क्लासिक टायमिंग वरून नाही. हसू येतं ते शॉक व्हॅल्यू वरून, सजेस्टिव्ह लाईन्स वरून, लाऊड अँड एक्झॅगरेटेड रिॲक्शन्स वरून. हो, अशा प्रकारचा विनोद इन्स्टंटली लाभ देतो, पण तो क्राफ्टेड विनोद नसतो. तो असतो रिॲक्शन बेस्ड विनोद. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, कन्स्ट्रक्टेड आणि रिॲक्शन बेस्ड म्हणजे नक्की काय? गुड क्वेश्चन. चला समजून घेऊया. कल्पना करा, तुम्ही एक बिल्डिंग बांधताय. एक ब्रिक, त्यावर दुसरी ब्रिक, मग तिसरी. सिमिलरली स्मार्ट रायटिंग, परफेक्ट सेटअप, ॲक्युरेट टायमिंग, कंट्रोल परफॉर्मन्स हीच कन्स्ट्रक्टेड कॉमेडी आहे. हसू येतं ते ऑब्झर्वेशन, टायमिंग आणि इंटेलिजन्समुळे.
हे हसू तुमच्या मनात राहतं, तुम्ही त्या जोकची आठवण करता, फ्रेंड्सना सांगता, कोट करता. हा तोच विनोद आहे जो पु ल देशपांडे यांनी मास्टर केला, ज्यावर जुनं थिएटर आणि सिनेमा उभं होतं. आता दुसरा प्रकार म्हणजे रिॲक्शन बेस्ड ह्युमर. ही पूर्णपणे वेगळी स्टाईल आहे, जे आजकालचे काही क्विक फेम जगातले कॉमेडियन वापरतात. इथे हसू येतं, पण ते रायटिंग मुळे नाही, तर एखाद्या रिॲक्शन, शॉक किंवा सजेस्टिव्ह जेस्चरमुळे. आय थिंक ही अशी वल्गर कॉमेडी क्लब्स मध्ये, कॅज्युअल गॅदरिंग्स मध्ये किंवा टिप्सी क्राऊड मध्ये खूप चालते. पण तेच सिमिलर जोक्स घरी कुटुंबासोबत अनकम्फर्टेबल वाटतात, आणि विशेषतः मराठी कॉन्टेक्स्ट मध्ये. आणि मराठी कॉमेडी शोज जे फॅमिली फ्रेंडली म्हणून ओळखले जातात, त्यात तर अशा शॉर्टकट्सचा वापर करणं इज लाईक आमरस मध्ये चिली पावडर टाकणं. इजंट इट वियर्ड? या, आय नो काही लोक म्हणतील, अरे ही जस्ट मॉडर्न कॉमेडी आहे, नॉर्मल झालंय आता सगळं, इतकं सेन्सिटिव्ह होऊ नको अँड ब्ला ब्ला. पण जरा डीपली थिंकिंग केला तर समजेल की कॅज्युअल वाटणारे हे सगळं किती इम्पॅक्ट करू शकतं. कारण या अडल्ट कॉमेडीचा एक हिडन बट डेंजरस कॉन्सिक्वेन्स आहे. बघा, जेव्हा पॉप्युलर कॉमेडियन स्टेजवर कॅज्युअली वल्गर लँग्वेज वापरतात, तेव्हा काय होतं माहितीये? नॉर्मलायझेशन. आपल्या डोक्यात एक स्लोली मेसेज जातो, अरे हे तर नॉर्मल आहे, सगळेच बोलतायत, तर मी का नाही? एक कॉमेडियन आहे समय रैना, सगळ्यांना माहित असेलच, टॅलेंटेड कॉमेडियन नो डाऊट. पण त्यांचा एक कॅच फ्रेज आहे, तो कॉन्स्टंट बीसी 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 म्हणत असतो. आणि आता माझ्या कॉलेजमध्ये हर दुसरा माणूस हे शब्द वापरतोय, एकदम कॅज्युअली, नॉर्मली, जसं काही हे कोणतंच अब्यूज नाहीये. हा एक डिसरिस्पेक्टफुल शब्द आहे, ज्याला आपण शिवी म्हणतो. पण तो इतका नॉर्मलाइज झाला की लोकांना समजतच नाही की काही चूक आहे. हे एक चेन आहे. कॉलेज स्टुडंट असं काहीतरी वल्गर अब्युजिव्ह ऐकतात, ते वापरतात, नंतर ज्युनियर्स बघतात, ते शिकतात, आणि नंतर स्कूल किड्स ऑब्झर्व करतात, ते सुद्धा कॉपी करतात, आणि नंतर मग पुढची संपूर्ण पिढी. आणि हे फक्त एका शब्दाचं उदाहरण आहे. इमॅजिन यापेक्षा किती मोठा इम्पॅक्ट असेल. अडल्ट जोक, वल्गर लँग्वेज, सजेस्टिव्ह कंटेंट्स, हे सगळं स्टेजवर एंटरटेनमेंट वाटतं, पण जेव्हा ते ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये पोहोचतं, तेव्हा ते एंटरटेनमेंट राहत नाही, तेव्हा ते बिहेवियर बनतं. आणि लोकांना ते कॉन्शियसली जाणवतच नाही. त्यांना वाटतं, अरे हा तर जोक आहे, हस नाही यार, एवढं सिरियसली का घेतो? पण जोक सुरू होतो स्टेजवर आणि संपतो नेक्स्ट जनरेशनच्या व्होकॅब्युलरीमध्ये. आज जे कॉमेडी तुम्ही नॉर्मलाइज करताय, उद्या तुमचं लहान भाऊ, तुमची लहान बहीण, तुमचं मूल तीच लँग्वेज, तोच ह्युमर स्वीकारणार. आणि मग तुम्ही विचाराल की आजकालच्या लहान मुलांना काय झालंय, इतक्या लहान वयात असं का बोलतात? आपण ऍज अ सोसायटी कॉमेडियन्सना प्लॅटफॉर्म देतो, व्ह्यूज देतो, लाईक्स देतो, फेम देतो, आणि त्या प्रोसेसमध्ये आपण काहीतरी खूप मौल्यवान सॅक्रिफाईस करत आहोत. नेक्स्ट जनरेशनची डिग्निटी, त्यांची लँग्वेज, त्यांचे व्हॅल्यूज, आणि अल्टिमेटली आपली संस्कृती. मी कोणत्या पॉलिटिकल पार्टीच्या फेवरमध्ये नाहीये, बट मागे समय रैनाला तेव्हा खरंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कौतुक वाटलेलं, कारण सगळं अति व्हायला लागलेलं यार, आणि ते कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं. आय नो हा टॉपिक जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे, म्हणून डीप डाईव्ह नाही करत. लुक, मी इथे काही कोणाला ज्ञानबाजी करायला नाही आले, हे जस्ट माझं ऑब्झर्वेशन आहे, माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे ऍज अ व्ह्युअर. मला जेन्युअनली असा विश्वास आहे की जर कॉमेडियनने स्क्रिप्ट लिहिण्यात जर ठीकठाक एफर्ट्स घेतले, तर त्यांना कधीच अडल्ट जोक्सचा आधार घ्यायची गरज लागणार नाही. क्लीन ह्युमरसाठी टॅलेंटची गरज आहे, स्मार्ट ह्युमरसाठी टायमिंगची गरज आहे, आणि अडल्ट ह्युमरसाठी काहीच नको. जर कॉमेडियन बिलो द बेल्ट गेल्याशिवाय, किंवा अश्लील काहीतरी बोलल्याशिवाय, किंवा बोलताना सारखं शिवी घातल्याशिवाय ऑडियन्सना हसवू शकत नसेल, तर ते कॉमेडी करत नाही आहेत, ते जस्ट माईक हातात घेऊन अडल्ट कॉमेंट्री करत आहेत. जेव्हा आजची मराठीतली कॉमेडी टू अडल्ट, टू सजेस्टिव्ह होते, तेव्हा वाटतं हे आपलं नाहीये, हे कुठेतरी बाहेरून बोरो केलंय. बघा, मी क्रिएटर आहे, तुम्ही व्ह्युअर्स आहात, पण या रिलेशनशिप मध्ये एक अनस्पोकन कॉन्ट्रॅक्ट आहे. मी कंटेंट बनवते, तुम्ही ते कन्झ्युम करता, आणि त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण कलेक्टिव्हली डिसाइड करतो मराठी कॉमेडीचं भविष्य काय असणार. हा डिसिजन खूप महत्वाचा आहे, कारण आजची कॉमेडी उद्याचं कल्चर आहे, आजचे जोक्स उद्याचे व्हॅल्यूज आहेत, आणि आजची चॉईसेस उद्याची लेगसी आहे.
तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. मला तुमचं ओपिनियन हवंय, तुमचं पर्स्पेक्टिव्ह हवा, तुमचा एक्सपिरियन्स हवा. हा कॉन्व्हर्सेशन मोनोलॉग नाही, डायलॉग आहे. आणि मी तुम्हाला सबस्क्राईब करायला फोर्स करणार नाही, पण कराच. ऍटलिस्ट तुम्ही इथेपर्यंत ऐकलं त्याचं मोठं कौतुक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण जे नॉर्मलाइज करतो ते उद्या नॉर्मल बनतं, आणि आज आपण जे इग्नोर करतो ते उद्या इनविजिबल बनतं, आणि आपण जे आज सेलिब्रेट करतो ते उद्या कल्चर बनतं. सो चूज वाइजली, बिकॉज कॉमेडी इज इव्हॉल्व, बट व्हॉट इट इव्हॉल्व्स इनटू दॅट ऑन अस. मी कीर्ती. हा एक व्हिडिओ नाहीये, हा एक विचार आहे. सो थिंक अबाउट इट. बदल तुमच्या हातात आहे.